लिओला मी ऍक्च्युली 3-3.5 वर्षापूर्वी आणलं, जेव्हा तो 42 डेजचा होता. मला ऍक्च्युली खूप आवड होती डॉग्सची. ठीक आहे, बाहेर आहेत पण मला घरातही एक असा कंपॅनियन हवा होता. म्हणजे त्याला बघून नेहमी मी स्ट्रेस फ्री होतो ना, तर मी त्यासाठी स्पेशली एक रेंटवरती घर घेतलं आणि त्याला जागा अशी मोकळी भेटावी, खेळायला भेटावं, झोपायला भेटावं. त्याच्या मनाचा राजा तो असावा असं मला वाटतं. तो, मी, माझी वाईफ आणि माझं छोटंसं 1.5 वर्षाचं बाळ आहे. त्याला सगळं समजतं की तिला म्हणजे पुश नाही केलं पाहिजे किंवा ड्रॅग नाही केलं पाहिजे. तर अशा प्रकारे दोघांचं खूप छान बॉन्डिंग आहे, माझ्या मुलीचं आणि लिओचं. ॲक्च्युली लिओकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आणि सेकंडली मी त्याला वॉरियर मानतो, कारण की ॲट द एज ऑफ 6 मंथ्स त्याला पार्वो डिजीज झाला होता आणि डॉक्टर ऑलमोस्ट बोलले देर आर नो चान्सेस. बट मी तरी त्याला वॉरियर बोलतो, कारण की त्याने खूप फाईट केलं. पेशन्स ते मला लाईफमध्ये शिकवले आणि ते मला खूप कामाला आले. म्हणजे वेट फॉर द राईट टाइम अँड देन गो फॉर इट. टू बी व्हेरी प्रिसाइज फ्युचर पेट पॅरेंट्सला हाच मेसेज आहे की जर तुम्हाला डॉग्स वगैरे किंवा कुठलाही पेट घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी डेडिकेटेडली अवेलेबल असाल म्हणजे तरच तुम्ही घ्या. अदरवाईज पेटिंग करायचं आहे, कडलिंग करायचं आहे, पपी आहे म्हणून क्यूट दिसतोय असं असेल तर मग खूप साऱ्या प्लेसेस आहेत जिकडे तुम्ही कडल करू शकता, भेटू शकता. ते ॲज अ फॅमिली मेंबर होऊन जातात नंतर, आधी कळत नाही बट होऊन जातात आणि तो अटॅचमेंट म्हणजे विसरणं खूप मुश्किल आहे.